नमस्कार. उबाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल एका सभेमध्ये भाषण करताना बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना शेरनी म्हटले. असे काही मोठे शब्द वापरले की उद्धव ठाकरे यांचा उदो उदो होतो. आणि तसं बघायला गेलं तर आता एकच उत्तरेकडचं हे कथित सेक्युलर राज्य लिब्राडूंसाठी राहिलेलं आहे. बाकी सगळी राज्य ही या लिब्राडूंच्या हातातून निघून गेलेली आहेत. पश्चिम बंगाल हे एकमेव राज्य आहे जिथे सेक्युलर म्हणता येईल, म्हणजे या लिब्राडूंना आवडणारे सेक्युलरिझम त्याचं अधिपत्य मानणारे ममता बॅनर्जी हे या तिथे आहेत. आणि अशा ममता बॅनर्जी यांना शेरणी ज्यावेळेस म्हटलं गेलं किंवा उद्धव ठाकरे यांनी शेरणी म्हटलं, त्यावेळेस सगळ्यांना बरं वाटलं. विशेषतः या सेक्युलर लोकांना बरं वाटलं आणि उद्धव ठाकरे कसे महान आहेत याची पोवाडे त्यांच्याकडून गायला सुरुवात झाली. उद्धव ठाकरे म्हणाले की ममता बॅनर्जी या शेरणी आहेत आणि केंद्र सरकारच्या यंत्रणा यांच्या विरोधात त्या तिथे उभ्या आहेत. खरं म्हणजे ममता बॅनर्जी यांना कुठल्या अर्थाने शेरणी म्हटलं गेलं हे कदाचित उद्धव ठाकरे यांना पण माहीत नसेल. कारण उद्धव ठाकरे असे शब्द वापरतात ते टाळ्या मिळवण्यासाठी. आणि समोर बसलेले मंद सैनिक त्यांच्या अशा वाक्यांवर टाळ्या मारतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनाही बरं वाटतं, त्यांना असं वाटतं की आपण फार महान काहीतरी बोलून गेलेलो. खरं म्हणजे ममता बॅनर्जी यांना शेरणी म्हणणं म्हणजे सिंहाचा अवमान आहे. कारण ममता बॅनर्जी यांच्यासारखी बिल्ली ही संपूर्ण राजकारणात कुठेही तुम्हाला दिसणार नाही. तिने सिंहाचा आव आणलेला आहे, शेरणीचा आव आणलेला आहे आणि त्या कातड्यामध्ये किंवा त्या कातड्यात राहून ममता बॅनर्जी या सध्या राजकारण करत आहे. ममता बॅनर्जींची कारकीर्द म्हणजे पश्चिम बंगालची अधोगती होती आणि हे लपून राहिलेलं नाही, ते आकड्याद्वारे सिद्ध झालेलं आहे, वारंवार सिद्ध झालेलं आहे. कधी काळी दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर असणारं पश्चिम बंगाल हे राज्य आज औद्योगिक दृष्ट्या मागे पडलेलं आहे. त्याही पेक्षा भयंकर म्हणजे बांगलादेशी मुस्लिमांना ममता बॅनर्जी यांनी आपल्या राज्यात आश्रय दिलेला आहे. हे बांगलादेशी पश्चिम बंगालमधून भारतात येतात, बंगालमध्ये राहतात आणि तिथे ते आधार कार्ड, डुप्लिकेट आधार कार्ड, त्यानंतर अन्य डॉक्युमेंट्स गोळा करतात आणि मग संपूर्ण देशभर पसरतात. थोडक्यात काय, तर बांगलादेशींना भारतात घुसखोरी करण्यासाठी जे प्रवेशद्वार आवश्यक आहे ते ममता बॅनर्जी यांनी दिलेलं आहे. आज पश्चिम बंगालमधल्या हिंदूला तिथे राहणं मुश्किल झालेलं आहे. कारण एका बाजूला हे बांगलादेशी मुस्लिम, कट्टरपंथी मुस्लिम, जिहादी मुस्लिम यांच्या कचाट्यात हिंदू सापडलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला याच ममता बॅनर्जी अशा कचाट्यात सापडलेल्या हिंदूंची बाजू न घेता केवळ आणि केवळ मुस्लिम मतांसाठी हिंदूंना अधिकाधिक या जिहादी मुस्लिमांच्या ताब्यात देत आहेत. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे, उघडकीस आलेलं आहे. मुळात ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आल्या त्या म्हणजे डाव्यांची सत्ता मोडकळीस आणून. अनेक वर्ष डाव्यांनी तिथे सत्ता उपभोगली. मात्र ममता बॅनर्जींनी डाव्यांची गुंडगिरी मोडून काढली. आज त्याच ममता बॅनर्जी या गुंडगिरीवर उतरलेल्या आहेत. अशा वेळेस उद्धव ठाकरे यांना त्यांची गुंडगिरी दिसत नाही किंवा सेक्युलर जे संपूर्ण देशात त्यांची आता मोजकीच आबादी राहिलेली आहे, त्या सेक्युलरांना ममता बॅनर्जींची ही गुंडगिरी, दादागिरी दिसत नाही. त्यांना केवळ ममता बॅनर्जी या सेक्युलर आहेत याबाबतच उकळ्या फुटत असतात. पण या ममता बॅनर्जींनी
पोलिसांना हाताशी धरून, सगळ्या सरकारी यंत्रणांना हाताशी धरून तिथे चालवलेली दडपशाही मात्र दिसत नाही. थोडक्यात काय की एका बाजूला उद्धव ठाकरे लोकशाही लोकशाही म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जी यांची दडपशाही मात्र त्याच्याकडे ते कानाडोळा करतात. हे जे सगळे सेक्युलर आहेत ना मित्रांनो, हे सगळे लोकशाहीचे मांडलिक आहेत. आता तुम्ही म्हणाल हे विधान मी कसं करतोय, तर त्याला कारण आहे मित्र. पूर्वी ज्या वेळेस इंग्रजांनी इकडची छोटी छोटी राज्य बरखास्त केली, तिकडच्या राजांना मांडलिक बनवलं, त्यावेळेस ते राजे इंग्रजांकडून मिळणाऱ्या तनख्यावर खुश होते. त्यांना बाकी काही नको होतं. प्रजा कुठल्या परिस्थितीत जगते, कुठल्या परिस्थितीत आहे, तिला 2 वेळचं जेवायला खायला मिळतंय की नाही, याकडे बघायला त्यांच्याकडे वेळ नव्हता. त्यांना आपल्याला इंग्रजांकडून तनखा मिळतोय ना एवढंच हवं होतं आणि त्यामुळे त्या मांडलिकत्वात ते खुश होते आणि तेच इंग्रज सरकार कसं चांगलं आहे याचे पोवाडे वाजवत होते. आज परिस्थिती बदललेली आहे, पण मानसिकता तीच आहे मित्रांनो. इंग्रजांचे मांडलिक असलेले जे राजेरजवाडे होते, ते इंग्रजांच्या हुकुमाखाली स्वतःची अनिर्बंध सत्ता राबवायचे. त्यांना जे काही करायचंय ते करायचे. तिथे जनतेचा विचार नव्हता. आज तसंच चाललेलं आहे. जे कोणी लोकशाही लोकशाही ओरडतात त्यांना लोकशाहीबद्दल काही पडलेलं नाहीये. त्यांना आपली सत्ता त्या लोकशाहीच्या आड राबवायची आहे. आपली मनमानी करायची आहे, झाली तर दडपशाही करायची आहे. आणि तेच पश्चिम बंगालमध्ये सातत्याने दिसून आलेलं आहे. अर्थात उद्धव ठाकरे यांच्याकडे बघायला वेळ नाहीये, जे त्यांना ते दिसत नाहीये. का दिसत नाहीये? कारण उद्धव ठाकरे हे बाडगे सेक्युलर झालेत. आणि म्हणतात ना, बाडगा हा अतिशय कट्टर असतो. तीच परिस्थिती उद्धव ठाकरे यांची आहे. त्यांना आपलं सेक्युलरत्व सिद्ध करण्यासाठी मग भाजप संघ किंवा हिंदुत्ववादी इतर संघटना यांना शिवी देणं हा भाग तर आलाच, पण त्याही पेक्षा खुद्द जनतेबाबत दडपशाही करणारे, हुकुमशाही राबवणारे ते कसे महान आहेत हे सांगण्यात उद्धव ठाकरे सध्या गर्क आहेत. आणि म्हणून त्यांना ममतामध्ये शेरणी दिसते. पण याच ममताची आता बिल्ली झालेली आहे. केंद्रीय सुरक्षा बल पश्चिम बंगालमध्ये आहेत आणि ती बलं कशासाठी आहेत, तर तिकडच्या जनतेच्या रक्षणासाठी आहेत. पुन्हा हे सगळं केंद्र सरकारने केलेलं नाहीये, त्यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत. तरीही उद्धव ठाकरे केंद्र सरकारवर दोष देतात. कदाचित उद्धव ठाकरे यांना तिकडचे गुंड जिहादी मुस्लिम यांचा बंदोबस्त होतोय हे बघवत नसावं. तिकडची जनता हळूहळू निर्भय होते हे बघत असलेलं नसावं. कारण उद्धव ठाकरे यांची पण प्रवृत्ती काय आहे की वेगळी नाहीये. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होते त्यावेळेस त्यांनी वेगळं काय केलं? त्यांनी ही आपली एकाधिकारशाही राबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ही महाराष्ट्रात हुकुमशाही राबवण्याचा प्रयत्न केला. कंगना राणावतचं ऑफिस पाडलं, जे इलिगलरित्या पाडलं गेलं असा निर्णय कोर्टाने दिला. त्यानंतर अतिशय महत्वाचा असा आरे कारशेड प्रकल्प जो जनतेसाठी आवश्यक आहे, उद्धव ठाकरे यांनी आपल्या इगोसाठी अर्थात हुकुमशाही राबवून तो आरे कारशेडचा प्रकल्प स्थगित केला. आणि त्यामुळे आधीच लोकलच्या गर्दीत हैराण झालेला मुंबईकर सुमारे 3 वर्ष ते पाप झेलत राहिला. मेट्रोचा प्रकल्प प्रलंबित झाला. हे काय होती? ही पण हुकुमशाहीच होती. अर्णव गोस्वामीला
एखाद्या दहशतवाद्यासारखं घरात AK-47 हाती असलेले पोलीस घुसून अटक करण्यात आली. ही काय होती? उद्धव ठाकरे यांची हुकुमशाही, दडपशाहीच होती. नारायण राणे जेवत होते, केंद्रीय मंत्री होते, त्यांना अटक करा, त्यांना सोडू नका, आदेश कोणी दिले? उद्धव ठाकरे यांनी. तीही दडपशाही होती. हे लोकशाहीचे मांडलिक आहेत. या लोकशाहीच्या मांडलिकांना लोकशाहीचा आधार घेऊन स्वतःची मनमानी करायची आहे आणि ती उद्धव ठाकरे यांनी केली. तशीच ममता बॅनर्जी करतायत आणि म्हणून उद्धव ठाकरे यांना त्या शेरणी वाटतात. पण त्यामुळे एक गोष्ट सिद्ध झाली, जिहादी मुस्लिमांचा उद्धव ठाकरे यांना किती पुळका आहे हे त्यावरून दिसून आलं. कारण ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये जिहादी मुस्लिमांनाच वाचवत आहेत आणि इथे उद्धव ठाकरे त्याच ममता बॅनर्जींची बाजू घेतात. त्यावेळेस उद्धव ठाकरेंचा उद्देशही तोच आहे, जिहादी मुस्लिमांना वाचवणं. आणि हिंदुत्व सोडलं, वडिलांनी हिंदुत्व जनमानसात रुजवलं, त्याच्या पुत्रांनी आज हिंदुत्व सोडलं. इतकंच नाही तर जिहादी मुस्लिमांच्या मागे तो लागलाय. किती भयंकर आहे नाही? असो मंडळी, पण ममता बॅनर्जींबद्दल कितीही शेरणी शेरणी ओरडा, त्या हरणार आहेत एवढं निश्चित. कारण तिकडचा हिंदू आता जागा झालाय. असाच हिंदू महाराष्ट्रात जागा झाला होता आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांची आज जी परिस्थिती आहे ती काय आहे हे आपण सगळे बघतोय. असो, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.